नमस्कार. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप मराठी पहिला घटक पाहिला आपण वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. दुसरा घटक पाहिला आपण कार्यात्मक व्याकरण आणि आता आपण तिसरा घटक पाहणार आहोत. सर्वप्रथम कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यापूर्वी त्या विषयामध्ये त्या घटकामध्ये काय आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं. त्यासाठीच ही वेबसिरीज चालू केलेली आहे की स्कॉलरशिपचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम स्कॉलरशिप मराठीचा अभ्यासक्रम काय आहे हे जाणून घेऊया आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर मराठीचा 5वी स्कॉलरशिपचा तिसरा विषय आहे किंवा तिसरा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. हा मुख्य घटक आहे. या घटकांना 24% वेटेज दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 12 मार्कांसाठी हा घटक आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला 6 प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये उपघटक कोणते कोणते याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम आता अभ्यासक्रम अभ्यासतोय. म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, त्यामध्ये कोणते उपघटक आहेत हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण स्कॉलरशिपचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने चालू करणार आहोत. सर्वप्रथम अभ्यासक्रम जाणून घेत असताना आता आपला तिसरा घटक चाललेला आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. हा जो घटक आहे तो 24% वेटेज आहे आणि 6 प्रश्न येतील 12 मार्कांसाठी असतात. त्यामध्ये पहिला जो उपघटक आहे तो वाक्प्रचार आहे. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे वाक्प्रचार वापरतो किंवा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचे वाक्प्रचार असतील याच्या विषयीचा अभ्यास आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. मग वाक्प्रचार असतील ते पूर्ण करायचे असतील किंवा त्याचे अर्थ सांगायचे असेल हे या उपघटकामध्ये असेल. त्यानंतर दुसरा उपघटक आहे म्हणी. म्हणजे आपण ऐकत असतो की आपले जे पूर्वीचे लोक आहेत, आजी आजोबा असतील, ते अनेक वाक्प्रचार असतील, अनेक म्हणींचा वापर करत असतात. मग हे म्हणी कसे असतात, वाक्प्रचार कसे असतात हे आपण घटकात पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा जो उपघटक आहे संवादावर आधारित. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला संवाद दिला जाईल आणि त्या संवादावरती काही प्रश्न विचारले जातील. या पद्धतीने आपण ह्या घटकामध्ये आपण संवादावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. त्यानंतर चौथा जो घटक आहे उपघटक तो आहे निर्देश. याच्यामध्ये काही आपल्याला निर्देश दिले जातील. त्या निर्देशांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं सोडवायची. त्यानंतर या निर्देशामध्ये काही उपघटक आहेत, 4 उपघटक आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला काय आहे तर योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलं जाईल, ते वाक्य अपूर्ण असेल. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर योग्य शब्द वापरायचे. त्या पर्यायांपैकी 4 पर्यायांपैकी एक योग्य पर्याय असेल तो पर्याय निवडायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. त्यानंतर निर्देशमध्येच दुसरा उपघटक आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. म्हणजे जे सुसंगत वाक्य जे आहेत त्याचा परिच्छेद आपल्याला करायचा आहे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला त्या घटकामध्ये करता येईल. याच्यासाठी वाचन असणं खूप गरजेचं आहे आणि नुसतं वाचन असून चालणार नाही त्यात, तर ते समजपूर्वक वाचन आपल्याला असायला हवं. त्यामध्ये निर्देशामध्येच तिसरा उपघटक आहे वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. म्हणजे वाक्य आपल्याला दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये वेगवेगळे चुकीचे घटक असतील किंवा चुकीचा भाग असेल तर तो कोणता चुकीचा भाग आहे तर ते आपल्याला त्यातून शोधायचं. अशा प्रकारचा हा उपघटक असेल निर्देशमध्ये. आणि निर्देशमधला चौथा जो उपघटक आहे तो आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय दिले जातील आणि त्या पर्यायातील सर्वोत्कृष्ट म्हणजे बाकीचे पर्याय सुद्धा बरोबर असतील, परंतु त्यापैकी एक पर्याय असा असेल की तो पूर्णतः योग्य असेल आणि तो पर्याय कोणता असेल तो आपल्याला त्याच्यातून शोधायचा आहे. याच्यासाठी वाचन असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग यामधील 5वा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञान विषय व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द शोधणे. म्हणजेच की आपण तंत्रज्ञान वापरत असतो, तंत्रज्ञानामध्ये मोबाईल येत असेल, कम्प्युटर येत असेल
याच्यामध्ये काही जे शब्द आहेत ते शब्द इंग्रजी भाषेतून असतात. मग ते इंग्रजी भाषेतील शब्द जे आहेत ते आपल्याला काय करायचे किंवा त्याला पर्यायी शब्द मराठीतील आपल्याला शोधायचे. फॉर एक्झाम्पल असेल ईमेल असेल, जीमेल असेल, मेसेज असेल, अटॅचमेंट असेल, लोकेशन असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे जे शब्द आपण तंत्रज्ञानामध्ये जे वापरत असतो ते शब्द आपल्याला काय करायचे तर ते मराठी भाषेतून आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी तिसरा जो मराठीतील मुख्य घटक आहे त्याचं नाव आहे भाषेचा व्यवहारात उपयोग आणि त्यामध्ये एकूण आपल्याला 5 उपघटक आहेत आणि त्यामधील एक जो चौथा उपघटक जो आहे निर्देश, या निर्देशामध्ये सुद्धा आपल्याला 4 उपघटक आहेत. म्हणजे तिथं आपल्याला सूचना केल्या जातील आणि त्या सूचनानुसार आपल्याला त्याचं पालन करावं लागेल. म्हणजे ही वेबसिरीज चालू करण्यामागचा उद्देश असा आपला की आपण अभ्यास अजून चालू करणार आहोत, पण चालू करण्याच्या पूर्वी आपल्याला सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, तो अभ्यासक्रम आपण जाणून घेतला पाहिजे. त्याचबरोबर काय केलं पाहिजे की जे आपल्याला घटक दिलेले आहेत त्या घटकांना वेटेज किती दिलेले आहे, त्या घटकांना किती मार्क्स आपल्याला त्या परीक्षेमध्ये विचारले जाणार, किती प्रश्न विचारले जातील, हे सर्वप्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे मला तर वैयक्तिक असं मत वाटतं की ज्यावेळेस आपण शिकत असतो किंवा शिकवत असतो त्यावेळेस आपल्याला सिलेबस माहीत असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला सिलेबस माहीत असतो त्यावेळेस आपल्याला शिकवत असताना इतर गोष्टीसुद्धा समजावून सांगता येत असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना त्यामध्ये आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ज्यावेळेस आपल्या संकल्पना पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला त्या घटकावरती, त्या उपघटकांवरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरीही तो आपल्याला सोडवता येईल. सर्व विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत आपण तिसरी व्हिडिओ आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे हा जो मुख्य घटक आहे मराठीचा 5वी स्कॉलरशिपचा तो आपण पाहिला. त्यानंतर दुसरा पाहिला कार्यात्मक व्याकरण, त्याच्यामधले उपघटक पाहिले आणि आज आपण तिसरा घटक पाहतोय भाषेचा व्यवहारात उपयोग. त्यामध्ये उपघटक याविषयी थोडीशी आपण चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचा जो आहे चौथा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, इयत्ता 5वी मराठी स्कॉलरशिपमधील फक्त 4 घटक आहेत. हे 4 घटक जर आपले पूर्ण झाले विथ कन्सेप्ट क्लिअरमध्ये तर आपल्याला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि ते आपल्याला मिळवायचे आहेत. मग अगोदर आपण अभ्यासक्रम अभ्यासून झाल्यानंतर आपण एक वेब सिरीज चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं आपल्याला ज्ञान केलं जाईल किंवा त्यावरती प्रश्न उत्तरे कशा प्रकारचे असतात ती सोडवून घेतली जातील. या व्हिडिओमध्ये आपण भाषेचा व्यवहारात उपयोग हा घटक अभ्यासला किंवा त्यातील उपघटक याविषयी फक्त चर्चा केलेली आहे. ज्यावेळेस व्हिडिओ येतील त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रत्येक उपघटक हा डीपली त्याच्यावरती एक पूर्ण व्हिडिओ असेल 30 मिनिटाचा, तर त्याच्यामध्ये आपण तो डीपली अभ्यासणार आहोत.